नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 23. शरदच्या आयुष्यात अनेक वेळा असं घडायचं की तो कुठेतरी उशिरा पोचायचा आणि त्याच उशिरामुळे त्याला एखादी मोठी अडचण टळायची. आधी त्याला वाटायचं हा निव्वळ योगायोग आहे, पण माघ मासात त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्याने त्याचा हा विचार पूर्ण बदलून टाकला. एका सकाळी तो लवकर निघाला, पण वाटेत त्याची गाडी अचानक बंद पडली. त्याला राग आला. देवाला मनातल्या मनात तो म्हणाला, आज तरी मला उशीर नको होता. पण तो थांबला आणि गाडी दुरुस्त होईपर्यंत वाट पाहू लागला. त्या थांबण्याच्या काळात त्याची ओळख एका अनोळखी व्यक्तीशी झाली. त्या व्यक्तीने त्याला एक छोटासा सल्ला दिला, जो पुढे त्याच्या आयुष्यातील मोठा निर्णय बदलणारा ठरला. त्या दिवशी शरदला पहिल्यांदा जाणवलं की जे थांबवणं वाटतं ते कधीकधी वळण असतं आणि जे अडथळा वाटतो ते कधीकधी संरक्षण असतं. माघ मासात त्याने एक लहानसा संकल्प केला. तो म्हणाला, प्रभू, मला मोठं काही नको, फक्त मला योग्य वेळी थांबव आणि योग्य वेळी पुढे ढकल. आणि त्या संकल्पानंतर त्याला जाणवू लागलं की आयुष्यातील घटना अधिक अर्थपूर्ण होत चालल्या आहेत. त्याला उमगलं की दैवी मार्गदर्शन मोठ्या चमत्कारात नसतं, ते लहान उशिरात, लहान भेटीत आणि लहान बदलात लपलेलं असतं. जो माणूस ते ओळखायला शिकतो त्याचे आयुष्य तक्रारीतून कृतज्ञतेकडे वळतं. शरद त्या दिवसापासून अधिक शांत झाला होता. त्याने मोठे नवस किंवा कठोर व्रत घेतले नव्हते. घेतला होता फक्त एक अतिशय साधा पण खोल संकल्प. तो दररोज सकाळी उठल्यावर मनातल्या मनात एवढंच म्हणायचा, हे प्रभो, आज मला योग्य ठिकाणी योग्य वेळी पोचव. माझ्या पावलांना तुझे मार्गदर्शन असू दे. हा संकल्प उच्चारताना ना मंत्राचा गजर होता, ना मोठे विधी, पण त्या साधेपणात एक विलक्षण ताकद होती. जणू त्याच्या मनाने स्वतःला दैवी प्रवाहात सोपवून दिले होते. हळूहळू त्याच्या आयुष्यात लहान लहान गोष्टी बदलू लागल्या. तो ज्याच्याशी बोलायचा नव्हता त्याच्याशी अचानक संवाद सुरू झाला. ज्याचे उत्तर मिळत नव्हते ते उत्तर सहज मिळाले आणि ज्या गोष्टीसाठी तो धडपड करत होता ती गोष्ट आपोआप जवळ येऊ लागली. एकदा त्याच्या लक्षात आले की तो एका चुकीच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याच क्षणी कुठून तरी एक जुना मित्र भेटला, ज्याने नकळत एक वाक्य उच्चारले आणि ते वाक्य शरदसाठी इशारा ठरलं. त्या एका वाक्यामुळे त्याने आपला निर्णय बदलला आणि पुढे येणारी मोठी हानी टळली. त्या रात्री तो देवापुढे बसून रडला, आनंदाने आणि कृतज्ञतेने. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, मी तर काहीच मोठं मागितलं नाही, मग तू मला इतकं का देतोस? आणि त्याच्या अंतर्मनात एक शांत उत्तर उमटलं, कारण तू मोठं मागणे थांबवलंस आणि माझ्यावर विश्वास ठेवायला शिकलास. तेव्हा शरदला उमगलं की लहान संकल्प म्हणजे दैवी दरवाजावरची छोटी टकटक असते आणि जेव्हा ती टकटक श्रद्धेने केली जाते तेव्हा उघडणारा दरवाजा आयुष्यच बदलून टाकतो. तो आता इतरांनाही सांगू लागला, मोठे नवस घेण्याआधी, करण्याआधी लहान संकल्प पाळा, कारण देव मोठ्या वचनांपेक्षा छोट्या पण प्रामाणिक विनंत्या लवकर ऐकतो. शरदला आता जाणवू लागलं होतं की त्याच्या आयुष्यात काहीतरी अदृश्य शक्ती कार्यरत आहे. ज्यावेळी तो पूर्णपणे एकटा आहे असं त्याला वाटायचं त्यावेळी कुठून तरी मदतीचा हात पुढे येत असे. एकदा तो गंभीर अडचणीत सापडला होता. आर्थिक ताण वाढला होता, मनावर ओझे होते आणि रात्री झोप लागत नव्हती. त्यावेळी त्याने फक्त डोळे मिटून एवढंच म्हटलं, देवा, जर तू जवळ असशील तर मला एखादा संकेत दे. त्याच रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात तो एका अंधाऱ्या वाटेवर चालत होता आणि अचानक त्याच्या पाठीमागे एक सौम्य प्रकाश दिसू लागला.
त्या प्रकाशात एक अस्पष्ट पण आश्वासक आकृती होती. ती आकृती काही बोलत नव्हती, पण तिच्या उपस्थितीमुळे त्याचे हृदय शांत झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाहेर पडला तेव्हा एक अनोखा योग घडला. ज्या व्यक्तीकडे त्याने मदतीची अपेक्षा सोडली होती त्याच व्यक्तीचा अचानक फोन आला आणि अडचणीच्या क्षणी आवश्यक ती मदत मिळाली. शरदच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हा निव्वळ योगायोग होता की कोणीतरी माझ्यासाठी मार्ग मोकळा करत होतं? हळूहळू त्याला उमगू लागलं की प्रत्येक आत्म्याभोवती काही अदृश्य रक्षक असतात, जे आपल्याला संकटाच्या उंबरठ्यावरून परत फिरवतात. पण त्यांची उपस्थिती आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपण मनाने नम्र होतो आणि मदत स्वीकारायला तयार होतो. एकदा तो एका मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचला. त्याचा वाहनाचा वेग जास्त होता, पण शेवटच्या क्षणी कोणीतरी जणू त्याचं लक्ष वेधलं आणि त्याने ब्रेक लावला. पुढे काही अंतरावर मोठा अडथळा होता. जर एक क्षण उशीर झाला असता तर परिणाम भयानक झाला असता. त्या दिवशी तो मंदिरात जाऊन खूप वेळ शांत बसून राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, भीतीचे नव्हे तर कृतज्ञतेचे. तो मनात म्हणत होता, माझ्यासाठी कोणीतरी पहारा देत आहे. आणि त्याच्या अंतर्मनात पुन्हा तोच शांत स्वर उमटला, तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास. त्या क्षणी शरदच्या मनातील एक मोठी भीती नाहीशी झाली. आयुष्यातील संघर्ष कमी झाले नाहीत, पण त्याचे एकटेपण नाहीसे झाले. त्याला कळलं की न दिसणारी मदत ही नेहमी सोबत असते, फक्त ती ओळखायला हृदय उघडं असावं लागतं. त्या दिवसानंतर शरदचे आयुष्य हळूहळू बदलू लागले. मोठे चमत्कार घडत नव्हते, पण लहान लहान संकेत त्याला रोज भेटू लागले. कधी एखादं पुस्तक योगायोगाने हातात येई आणि त्यात नेमकं त्याच्या मनात चाललेले वाक्य छापलेले असे. कधी रस्त्यावर चालताना कोणीतरी अनोळखी व्यक्ती अचानक असे वाक्य बोले जे त्याच्या अंतर्मनातील प्रश्नांचे उत्तर असे. त्याला कळू लागलं की देव मोठ्याने बोलत नाही, तो कुजबुजतो आणि कुजबूज ऐकण्यासाठी मन शांत असावे लागते. एकदा तो खूप निराश झाला होता. सर्व काही निरर्थक वाटत होतं. त्या रात्री त्याने काहीही मागितले नाही, फक्त शांतपणे बसून राहिला. त्या मौनात त्याला स्वतःच्या श्वासाचा आवाजही जणू प्रार्थना वाटू लागली. त्या क्षणी त्याच्या मनात एक स्पष्ट जाणीव उमटली, तू तुटलेला नाहीस, तू घडत आहेस. हे वाक्य त्याच्यासाठी मंत्र बनले. संकट आले की तो तेच स्वतःला आठवण करून देई आणि त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळे. त्याला आता कळलं होतं की दैवी संकेत हे नेहमी चमत्काराच्या रूपात येत नाहीत. कधी ते धीर देणाऱ्या विचाराच्या रूपात येतात, कधी अचानक मिळालेल्या शांततेच्या रूपात, तर कधी डोळ्यात आलेल्या अश्रूतून, जे हृदय हलकं करून टाकतात. शरद आता प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरू करू लागला. तो सकाळी उठल्यावर 3 गोष्टी मनात म्हणे, ज्यासाठी तो आभारी आहे. हळूहळू त्याच्या आयुष्यातील भीतीपेक्षा विश्वास मोठा होत गेला आणि एक दिवस त्याला खोल आतून जाणवलं, मी देवाला शोधत नव्हतो, देव मला घडवत होता. त्या जाणीवेने त्याच्या जीवनाचा अर्थ बदलला. संघर्ष राहिले, पण त्यांना सामोरे जाण्याची दृष्टी बदलली. वेदना राहिल्या, पण त्यातून उमलणारी करुणा वाढली. अध्यायाचा शेवट एका शांत पण खोल सत्याने झाला. जेव्हा तू एकटेपणात देवाला हाक मारतोस, तेव्हा तो कधीच दूर नसतो. तो आधीच तुझ्या आत थांबलेला असतो. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.